लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दरमहा 3000 कोटींचं कर्ज घेणार असल्याची माहिती आहे। कर्जाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं समजतंय। चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे। यातील दरमहा 3000 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे। इतर विभागांच्या निधी या लाडक्या बहिणींसाठी वळवल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। नमस्कार, मी प्रियंका नागणे आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत आवडती, अत्यंत गाजलेली योजना। सरकार नेहमीच लाडक्या बहिणीच्या पाठीमागे आहे असं दिसत आहे। म्हणजे सरकार नेहमीच लाडक्या बहिणीच्या सोबत आहे असं दिसून येत आहे। तर राज्य सरकारने इथे लाडक्या बहीण योजनेसाठी दरमहा 3000 कोटींचं कर्ज घेणार असे माहिती समोर आली आहे। तर इथे कर्ज मंजुरीसाठी राज्याच्या केंद्राला प्रस्ताव सुद्धा मांडला आहे व इथे जे काही राज्य सरकार आहे 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे। त्यातून लाडक्या बहिणींना निधी मिळवण्यासाठी 3000 कोटींचं इथे कर्ज घेणार आहे। तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचं वाटप होत आहेत व एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे जमा झाले आहेत। जवळजवळ सर्व पात्र महिला आहेत, ज्या पात्र बहिणी आहेत, त्यांना लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत म्हणजे या योजनेचे पैसे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। पण लाडक्या बहिणींना कोणतेही पैसे कमी पडू नये म्हणून सरकार आता 3000 रुपये कोटींचे कर्ज घेणार का? तर लाडक्या बहिणींना नेहमीच खुश ठेवत आहे सरकार, कारण महायुती सरकारच्या विजयावरती लाडक्या बहिणींचा हक्क आहे असं सुद्धा बऱ्याच चर्चेमध्ये आपल्याला दिसून येत आहे। तर आता इथे माहिती मिळाली आहे की कर्ज मंजुरीसाठी राज्याच्या केंद्राला प्रस्ताव मांडला आहे व बहिणींसाठी दरमहा 3000 कोटींचं कर्ज सुद्धा काढलं आहे। तर लाडक्या बहिणी योजनेसाठी चालू राहण्यासाठी सरकार नेहमीच एक मोठं पाऊल उचलत आहे व इतर जे काही योजना आहेत त्याचे पैसे लाडक्या बहिणींना वळवले होते अशी सुद्धा मंत्र्यांनी तक्रार केली होती। यावरती तोडगा म्हणून लाडक्या बहिणींसाठी 3000 कोटींचं कर्ज घेतलं जात आहे असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुमचे पैसे कोणतेही बंद पडणार नाही, तुमचे पैसे 1500 रुपये तुम्हाला मिळतच राहणार आहेत व करा। आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।